तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राज्याच्या राजकारणातल्या महत्त्वाच्या दोन भेटींच्या संदर्भातली। दोन राजे आज मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भात एकमुखाने मागणी करताना दिसले आणि एकजुटीने या पुढचा लढा लढू असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्यामुळे उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले संभाजीराजे छत्रपती यांची सातारा इथं झालेली भेट अतिशय महत्त्वाची आहे। सातारा आणि कोल्हापूर घराणं हे मराठा आरक्षणासाठी आज एकत्र येताना दिसलं, तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूरमध्ये मात्र शाहू महाराजांची अजित पवार यांनी भेट घेतली। 1 तास जवळपास या दोन नेत्यांमध्ये ही भेट झाली। त्यामुळे कोल्हापुरात या चर्चेची सुद्धा या भेटीची सुद्धा मोठी चर्चा रंगली। मराठा आरक्षणाच्या साठी त्या मागणीसाठी म्हणून संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला, आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यांच्या या आंदोलनाला आता उदयनराजे भोसले यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय। त्यामुळे दोन राजे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आता एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं। या भेटीनंतर उदयनराजेंनी 16 तारखेला कोल्हापुरातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला, तर मराठा आरक्षण देणं ही ठाकरे सरकारची जबाबदारी आहे। जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर उद्रेक होईल असा इशाराही उदयनराजेंनी दिला। आम्ही दोघे एकाच घराण्यातले आहोत, त्यामुळे इथं दोन घराण्यांचा संबंध येत नाही। संभाजीराजे यांनी जे विचार मांडले त्याच्याशी मी सहमत आहे असंही उदयनराजेंनी स्पष्ट केलंय। तुम्ही मार्ग काढा ना। 5 मागण्या केलेत ज्या राज्य शासनाच्या हातात आहेत। मी खोल जाणार नाही, पण थोडक्यात सांगतो। पहिली मागणी सारथी आहे, दुसरी मागणी अण्णासाहेब पाटील महामंडळाची आहे, तिसरी मागणी जे ओबीसीना सवलती मिळतात त्या ओबीसीच्या सवलती तुम्ही मराठा समाजाला, गरीब मराठा समाजाला द्या। चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पंजाबराव देशमुखाच्या माध्यमातून तुम्ही दर जिल्ह्यात एक वसतिगृह निर्माण करा। आणि पाचवा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो 2185 जे विद्यार्थी अडकलेले आहेत, किंबहुना जास्त सुद्धा असतील, त्यांना तुम्ही नोकरी द्या। सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा तुम्हाला सूचना दिल्यात, सगळ्यांना तुम्हाला देता येत नसतील तर तुम्ही सुपरन्युमररी वापरा। सुपरन्युमररीचा अनेक मुद्दा मला सांगायचा आहे की जर तुम्हाला आरक्षण मिळत नाही 1 वर्ष 1.5 वर्षभर, तोपर्यंत तुम्ही सुपरन्युमररी शिक्षणात सुद्धा वापरू शकता। आजपर्यंत इतर राज्यात सुपरन्युमररी पद्धत वापरली गेलेली आहे, आजही तुम्ही वापरू शकता। हे जर 5 ते 6 मागण्या तुम्ही मंजूर करा, आम्ही तुमचं स्वागत करू शकतो। पण आता वेळ आलेली आहे की समाज बोललाय, आम्ही बोललोय, आता वेळ आली लोकप्रतिनिधींनी ह्याच्यावर बोलणं गरजेचं आहे। मला आज आनंद आहे की आज बऱ्याच वर्षानंतर आम्ही नेहमी एरवी भेटतो, पण मला आनंद आहे की दोन घराणे सातारा आणि कोल्हापूर आज परत एकदा एका विषयासाठी आज एकत्र आले। आणि म्हणून उदयनराजेंनी सुद्धा परवाच भेटायचं ठरलं होतं, पण त्यांना कमिटमेंट्स होते, ते भेट झाली नाही। पण आज भेट झाल्यामुळे आम्हाला मनापासून आनंद वाटतो। तसं संभाजीराजांचे माझे आहेत, तुमचे सगळ्यांचे, आपण कधी जातभेद कधी बघितली नाही। आज पण जाणवतं, काय जाणवतं तर जे लहानपणाचे मित्र आहेत, कॉलेजमधले मित्र आहेत, ते आज बोलताना सुद्धा अंतर ठेवून बोलतात। ही दरार, ही दुफळी ही निर्माण करायचं कारण काय आणि कोण करतंय? हे राज्यकर्ते करतात। कोर्टात काय होणार? जर करायचं असतं, द्यायचं असतं, त्यांनी मागच दिलं असतं। त्यांची इच्छाशक्तीच नाही, त्यांची इच्छाच नाही, ह्यांना फक्त राजकारण करायचं। एवढे व्यक्ती केंद्रित हे लोक सगळे राजकारणी झालेत, हे सगळे आमदारांनी। माझं जर ठाम मत आहे की आज ह्याच्यामुळं जर मोठ्या प्रमाणात जर उद्रेक झाला तर ह्याला जबाबदार ते असणार आहे। त्यावेळेस ना उदयनराजे ना संभाजीराजे किंवा कोणी त्यांना थांबवू शकणार नाही। या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आता आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। प्रफुल्ल,
कोल्हापूरचं घराणं आणि साताऱ्याचं घराणं, दोन राजे आज मराठा आरक्षणाच्या साठी म्हणून एकत्र आले. दोघांनीही एकच भूमिका मांडली. राज्य सरकारच्या समोर निश्चितपणे एक आव्हान या ताकदीनं निर्माण होणार आहे, पण याचे काय राजकीय पडसाद उमटू शकतात? विलास, सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रासाठी एक मोठी गोष्ट जर आपण पाहिली तर दोन राजे जे आहेत ते एकत्र आले. ही मोठी घटना जी आहे ती आज घडलेली आपल्याला पाहायला मिळाली. कारण आपण जर पाहिलं तर साताऱ्याचं घराणं आणि त्याचबरोबर कोल्हापूरचं घराणं कायम वेगवेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला वारंवार मिळालेलं आहे आणि एका व्यासपीठावर तर अनेक वर्ष जी आहे ते पाहायला मिळालेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये ही सर्वात मोठी घटना आहे. आणि त्याचबरोबर दुसरी एक सर्वात मोठी घटना म्हणजे त्यांनी थेट मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती स्पष्टपणे समोर आणली आहे. त्यामुळे नक्कीच कुठेतरी मोठं बळ जे आहे ते मराठा आंदोलनाला या ठिकाणी मिळेल आणि एक नेतृत्वाची धुरा जी आहे ती देखील दोघंजण सांभाळत असतील आणि एकत्रपणे सांभाळत असतील तर नक्कीच कुठेतरी एक दबावाचं राजकारण करण्यासाठी मराठा समाज एक मोठं नेतृत्व जे आहे ते आज दोघांच्या रूपाने एकाच वेळी एकाच व्यासपीठावर मिळेल. ही एक मोठी भूमिका या ठिकाणी पाहायला मिळेल. पण सर्वात मोठी गोष्ट या ठिकाणी पुढे एक आहे की जर समजा राजकारणाव्यतिरिक्त जर हे दोन नेते जर एकत्र आले असतील तर मराठा समाजाला मोठी भूमिका या ठिकाणी मिळू शकते. पण जर पक्षीय राजकारणाच्या दृष्टीने जर एकत्र आले असतील तर नक्कीच कुठेतरी त्यामध्ये देखील एक राजकारण जे आहे ते भविष्यात दिसून येईल. त्यामुळे नक्की पुढे पक्षीय राजकारण विरहित जातात की त्याचबरोबर पक्षाला सोबत घेऊन जातात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर एका बाजूला ह्या दोन राजांमध्ये भेट झाली, त्यांनी आक्रमक भूमिका घेतली, तर दुसऱ्या बाजूला कुठेतरी राज्य सरकारकडून सुद्धा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय का हा प्रश्न पडतोय. त्याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शाहू महाराजांच्या भेटीला गेले आणि त्यांनी तब्बल 1 तासभर त्यांची भेट घेतली. शाहू महाराज आणि अजित पवार यांची ही भेट सध्या कोल्हापुरात नाही तर सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेली आहे. या भेटीचं औचित्य नेमकं काय हे अजून समोर शकले नाही, पण मराठा आरक्षणावरून राज्यात सध्या वातावरण तापलेलं असल्याने या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात जवळपास 1 तास बैठक झाली. आम्ही चंद्र सूर्य मागत नाही, जे शक्य आहे आणि व्यवहार्य असेल ते आम्हाला द्या. ठाकरे सरकारने जे प्रयत्न सुरू केले ते समाधानकारक असल्याचं शाहू महाराज म्हणाले. मी काय कायदे पंडित नाही आहे. कायद्यात काय काय बसतं काय काय नाही हे मला काही माहीत नाही. पण असं एकंदरीत मला जे वाटतं की ते केंद्राच्या इच्छेप्रमाणे मेजॉरिटी आहे ना पक्षाची. पण आता बऱ्याच वेळ चर्चा तुमची झाली, बऱ्याच वेळ चर्चा झाली, नेमके मुद्दे कोणकोणते पुढे झाले या चर्चेमध्ये आले होते? मुद्दे काय सगळे गप्पा गोष्टी काही होत नाहीत. काय गप्पा गोष्टी होतात काही चर्चा सकारात्मक, सरकार सकारात्मक दिसते का अजितदादांच्या बोलण्यावरून ज्या पद्धतीने त्यांनी प्रतिसाद सरकार निश्चित सकारात्मक आहे की मराठ्यांसाठी जास्तीत जास्त आपण जे काय करता येईल ते करावं. जे शक्य आहे ते होईल, अशक्य होईल ते तुम्ही जर म्हटलं की आम्हाला सूर्य पाहिल चंद्र पाहिल तुम्ही कसं आणून देणार. दोन राजे एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे, पण आता या दोन्ही राजांनी एकत्र येऊन ओबीसींच्या प्रश्नांसाठी सुद्धा हाक द्यावी, त्याच्यासाठी पुढाकार घ्यावा अशा प्रकारचं मत हे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याच्या नंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. दोनही राजे एकत्र येण्याला आनंदच आहे. शेवट कुठल्या समाजाच्या प्रश्नासाठी राजे दोनही एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका जर त्यांनी मांडली असेल तर त्यांचं निश्चित स्वागतच केलं पाहिजे. आणि आम्ही दोनही राजांना विनंतीही करणार आहोत की मराठा समाजाच्या प्रश्नाबरोबर काही ओबीसीचे प्रश्न असतील तरी दोनही राजांनी एकत्र यावं आणि आम्हालाही सहकार्य करावं. म्हणजे समाजातील, कारण राजे हे जनतेचे असतात, रयतेचे असतात, त्यामुळे त्यांच्याकडनं आमची अशी अपेक्षाही असणार आहे. विधान परिषदेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या, राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या 12 आमदारांची यादी सध्या नेमकी कुठे आहे हा प्रश्न
काही दिवसांपूर्वी पडला, कारण माहिती अधिकारातून जी माहिती समोर आली त्यामुळे. पण आता उद्या याचा कदाचित फैसला होऊ शकतो, कारण माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीची उद्या सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीच्या दरम्यान राज्य सरकारच्या मंत्रिमंडळानं दिलेली 12 सदस्यांची जी यादी आहे ती यादी नेमकी कुठे आहे हे कळू शकेल. अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे यादी आहे की नाही हा प्रश्न विचारला. अनिल गलगलींच्या अपिलावर उद्या सुनावणी होणार आहे. माहिती अधिकारांतर्गत अपिलावर ही सुनावणी होणार असल्यानं उद्या राज्याचं लक्ष या सुनावणीकडे लागले. यानंतरची बातमी आहे खुर्चीवरून झालेल्या वादाची आणि वादातून झालेल्या प्रचंड गोंधळाची. नागपूरमध्ये राजकीय नेत्यांना खुर्चीचा सोस आवरला नाही आणि त्यांनी आमदार टेकचंद सावरकरांच्या बैठकीमध्ये गोंधळ झाला. आमदार टेकचंद सावरकर यांनी आढावा बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये कामठी तालुका आढावा बैठकीत आमंत्रण देऊन बसायला खुर्ची न दिल्यानं मंत्री सुनील केदार यांच्या समोर व्यासपीठावर टेकचंद सावरकरांनी गोंधळ घातलेला आहे. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. तुषार, नेमका काय प्रकार घडला, काय अधिक तपशील? विलास, जर का बघायला झालं अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार आहे. आज कामठी तालुका याची आढावा बैठक ठेवण्यात आलेली होती. ती आढावा बैठक केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली होती. खरं तर ही बैठक पालकमंत्र्यांनी घ्यावी असा आक्षेप देखील जे आमदार टेकचंद सावरकर यांचा होता आणि जेव्हा त्यांना आमंत्रण या बैठकीत होतं आणि त्यानंतर जेव्हा ते आज बैठकीमध्ये सहभागी व्हायला गेले होते तेव्हा त्यांच्यासाठी तिथे बसायला खुर्ची नव्हती. त्यामुळे त्यांना कुठेतरी पाठीमागच्या रांगेमध्ये बसावं लागलं आणि त्यानंतर जेव्हा त्यांना काही प्रश्न उपस्थित करायचे होते, त्यांना मुद्दे मांडायचे होते, तेव्हा सुनील केदार यांनी आपल्याला बोलू दिलं नाही असा त्यांनी आरोप केलेला आहे. एकंदरीत जर का बघायचं झालं तर सुनील केदार यांची जेव्हा आम्ही बाजू ऐकून घेतली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आमदार टेकचंद सावरकर हे बैठकीला उशीर आले, त्यामुळे त्यांना खुर्ची मिळाली नाही आणि त्यांना बोलण्याची संधी देखील दिली गेली असती, पण ते आत्ताच मला बोलू द्या अशा प्रकारचा आग्रह धरत होते. त्यामुळे त्यातनं ही शाब्दिक चकमक झाली आणि ज्या प्रकारचा गोंधळ त्यांनी एक व्यासपीठावर घातला त्यामुळे सर्व पदाधिकारी आणि अधिकारी देखील तिथे उपस्थित होते. शेवटी मग गोंधळ वाढल्याचं बघून आमदार टेकचंद सावरकर यांना बैठकीतनं काढता पाय घ्यावा लागला. पण अत्यंत लाजिरवाणा प्रकार म्हणावा लागेल की एका बैठकीमध्ये एक कॅबिनेट मंत्री आणि आमदार अशा प्रकारे भांडतात, कारण की ज्या मुद्द्यासाठी ती बैठक ठेवण्यात आली होती ते मुद्दे तर बाजूला राहून गेले आणि या गोंधळाचीच सर्व बैठकीमध्ये चर्चा होती. विलास, नक्कीच. तेव्हा राजकीय नेत्यांसाठी खुर्ची किती महत्त्वाची असते हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. प्रश्न होता जनतेच्या खुर्चीचा, जनतेच्या प्रश्नांचा, पण आपल्या खुर्चीच्या समोर मात्र जनतेचे प्रश्न मागे राहिले आणि आपल्या खुर्चीसाठी हे दोन बडे नेते एकमेकांशी भांडताना दिसले. यानंतर नवी मुंबईमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते. नवी मुंबईमध्ये एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या 2 मुलांवरतीच गोळीबार केल्याची ही घटना समोर येते. दोन्ही मुलांवरती गोळीबार केलेला आहे. नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये हा गोळीबाराचा प्रकार समोर आलेला आहे. पित्यानंच दोन्ही मुलांवर हा गोळीबार केल्याचं कळतंय. निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी हा गोळीबार केलाय. मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर हा गोळीबार करण्यात आलाय. विजयला 3 गोळ्या लागल्या तर सुजयला मात्र गोळी घासून गेली आहे. विजयची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विनय, या पित्यानं आपल्या मुलांवरच का गोळीबार केला त्याचं काही कारण कळू शकलंय का? विलास, आतापर्यंत याचं स्पष्ट कारण समजलं नाही, कारण पोलिसांनी आता भगवान पाटील जे निवृत्त पोलीस कर्मचारी त्यांना आपल्या ताब्यात घेतलेला आहे. त्यांना रिव्हॉल्वर सकट त्यांना ताब्यात घेतलेला आहे. भगवान पाटील यांनी यापूर्वी देखील अशाच पद्धतीने कृत्य केलं होतं. त्यांची जी मेहुणे आहेत आणि माजी नगरसेवक आहेत राजू पाटील यांच्यावर देखील बंदूक उगारली होती आणि गोळी झाडण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याचवेळी तक्रार दाखल झाल्यानंतर यांचा रिव्हॉल्वर जप्त करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पोलिसांनी पुन्हा हा प्रकार घडल्यानंतर देखील नवी मुंबई पोलिसांनी त्यांना रिव्हॉल्वर दिल्यानंतर हा आज अचानक हा प्रकार
घडलेला आहे. हा जो विजय ज्यामधला ज्याची प्रकृती चिंताजनक आहे, हा मोठा मुलगा वसईला राहत होता. त्याला मात्र आज वडिलांनी त्याला फोन करून बोलवलं, तुला मला एक गिफ्ट द्यायचं आहे, तू तात्काळ ऐरोळीमध्ये ये. आणि म्हणून तो मुलगा आपल्या वडिलांना भेटण्यासाठी आला. आणि घरी आल्यानंतर मात्र या थोडक्यात मनोरुग्ण असल्यासारखंच काही म्हटलं जातंय, कारण यापूर्वी देखील त्यांनी तशाच पद्धतीने कृत्य केलं होतं. या पित्याने जे भगवान पाटील आहे यांनी दोन्ही मुलांवरती गोळीबार केला. त्या 3 गोळ्या ज्या आहेत त्यामधले विजय याच्यावर झाडल्या. त्यापैकी एक गोळी पोटामध्ये आहे अजूनही, आणि एक गोळी जी खांद्याला आरपार करून बाहेर निघालेली आहे, आणि तिसरी गोळी जी हाताला लागून घासून गेलेली आहे. यामुळे विजय इंद्रावती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आणि तिसरा जो दुसरा मुलगा सुजय, त्याला मात्र गोळी झाडून गेली. त्याची प्रकृती आता सुरळीत आहे, व्यवस्थित आहे. धन्यवाद विनय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि याच सोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मिनिटांनी फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी असो वा राजकीय हालचाली, मराठवाड्यातील शेतकऱ्यांपासून मुंबई पुण्याच्या कॉर्पोरेट वर्ल्ड पर्यंतच्या सर्व अपडेट पहा मुलुख महाराष्ट्र दररोज संध्याकाळी 6:56 फक्त न्यूज 18 लोकमतवर. जगभरातील बातम्यांवर एक नजर. राजकारणापासून समाजकारणापर्यंत, अर्थकारण असो किंवा क्रीडा विश्व, कोरियन ड्रामा ते हॉलिवूड, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड पहा जगाच्या पाठीवर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय मुलुख महाराष्ट्र. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 53वा वाढदिवस.
त्यांचा हा वाढदिवस म्हणजे मनसैनिकांसाठी खऱ्या अर्थानं एक प्रकारचा उत्सव असतो. आजही विविध क्षेत्रातल्या विविध राजकीय पक्षाच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खरं तर तरुणाईच्या गळ्यातला ताईत असलेले राज ठाकरे, कलासक्त असलेले राज ठाकरे आणि सर्वसामान्यांसाठी आशेचा किरण असलेले राज ठाकरे, अशा विविध प्रकारच्या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांनी भरलेलं त्यांचं हे व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वावरचा हा खास रिपोर्ट. स्वरराज श्रीकांत ठाकरे अर्थात राज ठाकरे. साहित्य, कला, संगीत, व्यंगचित्रकला यांचा वारसा वडील श्रीकांत ठाकरे आणि काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळालेला. त्यातच काका बाळासाहेब ठाकरे यांचा अधिक सहवास लाभल्यानं साहजिकच राजकारण, समाजकारण आणि राजकीय नेतृत्व गुण बहरले. शिवसेनेत अनेक वर्ष राज ठाकरे यांनी आपली अनोखी छाप पाडली होतीच. पण शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा राज यांनी 9 मार्च 2006ला मनसेची स्थापना करून आपलं नेतृत्व दाखवून दिलं. अमित राज ठाकरे यांच्याकडे सध्या पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा ईशान्य मुंबईचा भाग त्यांच्यावर जबाबदारी म्हणून सोपवण्यात आलेला आहे. पहिलीच निवडणूक या निमित्तानं अमित ठाकरे प्रत्यक्ष अनुभवणार आहेत. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, 14 जून राज ठाकरे यांचा वाढदिवस.